हॅलो, नमस्ते. कसे काय आहात? छान ना? मी पण मस्त आहे. कालच्या व्हिडिओला आपले माधवीताई विचारले, मॅडम तुम्ही म्हणता स्ट्रॉंग व्हा म्हणून, बरोबर आहे, पण हळवं मन आहे. हळवं मन असल्यामुळे आम्हाला स्ट्रॉंग व्हायला खूप कठीण जाते. त्यामुळे स्ट्रॉंग कसं व्हायचं ह्याच्याबद्दल जरासे टिप्स द्या ना म्हणतात. हो, नक्की. आपण म्हणता तर बरोबर आहे. जनरली आपण सगळे हळवेच असतो. कोणी काही म्हटलं की किती दिवसेंदिवस आपले मनातनं जात नाहीत. त्यामुळे एक आपण काय करायचं, मनात जास्त ठेवून घ्यायचं नाही, तर सोडून द्यायला आपल्याला यायला पाहिजे. ओके, मला नाही येते, असू देत, जाऊ देत म्हणायचं. का जाऊ देत म्हणायचं? मनात सारखं ठेवून घेऊन कोणाला त्रास होतो? मला स्वतःला त्रास होतो. त्यामुळे आधी तर सगळं सोडून द्यायचं. हे सोडून दिल्यावर काय होते? आपलं मन स्वतःबद्दल विचार करतो. आपण नाही ते सहसा दुसऱ्याबद्दल विचार करतो. स्वतःचं कुठे चुकते, स्वतःचं काय होते हे आपण विचार करत नाही. सतत लोकाला आपण बोट दाखवायला तयार असतो. म्हणून हे सोडून द्यायचं. लोकाकडे लक्ष द्यायचं नाही, आपले स्वतःकडे लक्ष द्यायचं. आणि आपण स्ट्रॉंग व्हायला काय काय पाहिजे, स्ट्रॉंग व्हायचं म्हणजे काय ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. हे बघा, इमोशनली स्ट्रॉंग होणं, मेंटली स्ट्रॉंग होणं, फायनान्शियली स्ट्रॉंग होणं आणि फिजिकली स्ट्रॉंग होणं. आता या सगळ्या स्टेप बाय स्टेप आपण बघूया. पहिलं इमोशनल घेऊया. आपण एक इमोशनल वीकनेस बद्दल बोललेला आहे. म्हणून इमोशनली आपल्याला काय होते, कोणी आपल्याला काही वेडवाकडं बोललं की आपल्याला लगेच रडू येते. कोणाला राग येत असेल, हे आपलं इमोशनल वीकनेसमुळे होते. त्यामुळे आपण तर सोडून द्यायला आपल्याला यायला पाहिजे. कोणी काही केलं तरी, ह्याला मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एका गुरुनं आपल्या शिष्यांना विचारलं, ओके, तुम्हाला कोणाबद्दल असं चांगलं वाटत नाही, म्हणजे तो माणूस आपल्याला त्रास देतो, दुःख देतो, असं तर कोणी एक नाव सांगितलं, 2 नावं सांगितली. मग गुरुनं सांगितलं, तुम्ही एक टोमॅटो घ्यायचा आणि ते टोमॅटोवर नाव लिहायचं. जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतो, तुम्हाला दुःख देतो, लिहिलं. आणि हे आता कोणी एका टोमॅटोवर लिहिलं, कोण 2, 3, प्रत्येकानं. मग ते गुरु म्हणाले, हे टोमॅटो कायम तुमच्या जवळ ठेवायचे. 1 दिवस गेले, 2 दिवस, अहो 3ऱ्या दिवसापासून ते टोमॅटो कुजायला लागले, वास यायला लागला. मग हे सगळे शिष्य गुरुपाशी जाऊन म्हणाले, अहो सगळे कुजायला लागलेत, वास यायला लागलाय, मग काय करू, आपण ते फेकून देऊ का? ते म्हणाले, हो फेकून द्या. आता टोमॅटो तुम्ही फेकून दिल्यावर तुम्हाला वास येणं कसं कमी झाला? इन द सेम वे तुम्हाला कोणी त्रास देत असला की त्याचं मन किंवा नाव, त्याचा चेहरा सदा तुम्ही तुमचे मनात ठेवलात का नाही, तुम्हाला त्रास होतो. त्यामुळे पहिली गोष्ट सोडून द्यायला आपल्याला यायला पाहिजे. हे आपल्याला का नाही अनुभवानं येते म्हणा, किंवा आपले जीवनात आपण बरंच काही फेस करतो त्यामुळे येत असते. असं नाही सगळं प्रत्येकाला आपल्या जीवनात सगळं अगदी सुखाचं, आनंदाचं, छान असते असं नाहीये.
कित्येक वेळा कितीतरी प्रॉब्लेम्स येतात, काही काही आपण फेस करतो आणि त्याच्यामुळे आपण स्ट्रॉंग बनत जातो. हे झालं इमोशनली स्ट्रॉंग होणं. आता मेंटली स्ट्रॉंग होणं म्हणजे आपल्याला मानसिकरित्या, म्हणजे निर्णय घेताना कुठलेही निर्णय असे घ्यायला पाहिजे त्याच्यात आपलं स्वतःचं चांगलं व्हायला पाहिजे. आता सपोज विद्यार्थ्यांना त्यांना मोबाईल बघायला आवडतो किंवा सिनेमा बघायला आवडत असेल, अभ्यास नको वाटते, पण ते अभ्यास सोडून तर करत बसले की काय होणार? दिवस असेच राहतात का? नाही. दिवस जातील आणि एक दिवस येईल त्यांना त्यांचे पायावर उभा राहायला पाहिजे. तेव्हा त्यांना काहीच येत नाहीये, काहीच कुठे नोकरी मिळत नाही, काहीही होत नाही, मग काय करायचं असं विचार करतील. त्यामुळे आपण मेंटली विचार करायला पाहिजे, हे योग्य आहे का? आता मी असं करणं योग्य आहे का? तुम्हाला योग्य आहे वाटलं तर करा, नाही ते करू नका. मेंटली आणि फायनान्शियली जे क्षणापासून आपण मिळवायला लागतो तेव्हापासून थोडी रक्कम आपण आपले म्हातारपणासाठी, तुम्हाला 2 मुलं असली की तुम्ही 2 मुलांना देता का नाही? इन द सेम वे आपलं म्हातारपण हे आपलं 3रं मूल आहे समजा, आणि ते म्हातारपणासाठी थोडी रक्कम आपण मिळवायला लागलेले दिवसापासून बाजूला ठेवायला पाहिजे. आता पुढचं फिजिकली स्ट्रॉंग कसं व्हायचं? फिजिकली स्ट्रॉंग म्हणजे व्यवस्थित वेळेला खाणं, पिणं, फिरणं, हे सगळं आपलं म्हणजे फिजिकली आणि मेंटली दोन्ही हे ठेवते. मेंटल ह्याला आपल्याला त्याच्याशिवाय काय म्हणेन मी, सेल्फ टॉक, मेडिटेशन हे सगळं मदत करेल. आणि फिजिकली ॲक्टिव्ह राहायचं म्हणजे आपल्याला होते ना, मग तेवढं तर चालत जावा ना 2 पावलं. घरात गाडी आहे म्हणून काही गाडीनंच जायला पाहिजे असं नाही. त्यामुळे ॲक्टिव्ह राहायचं. कोणी करून देणारा आहे म्हणून प्रत्येक गोष्ट करून दे, आणून दे म्हणायचं नाही. आणि दुसरं, जे काही आपण जेवतो, काय खातो त्याच्यावर अवलंबून पण आपण राहतो. म्हणजे आपण चांगलं अन्न खायचं आणि ताजं फळं भरपूर खावा, व्हेजिटेबल्स खावा आणि आपलं मन पण ॲक्टिव्ह ठेवा. ॲक्टिव्ह म्हणजे चांगलं काहीतरी गुंतवून घ्या कशात तरी, बिझी राहावा. आणि लाईफस्टाईल आपलं खूप महत्वाचं आहे. लाईफस्टाईलमुळे आपण वीक होतो का स्ट्रॉंग राहतो हे असतं. आता लाईफस्टाईल म्हणजे काय? मी म्हटल्यासारखं आता आपला 50शी ओलांडली म्हटल्यावर जरा शुगर म्हणा, मीठ म्हणा, मैदा हे सगळं कमी खात जायचं का, म्हणजे त्याला पॉयझन म्हणतात. खूप छानपैकी झोपायचं. ओव्हर थिंकिंग करायचं नाही. ओव्हर थिंकिंग केला की स्ट्रेस होतो. हो, उद्या काय होईल, मी आजारी पडले तर काय होईल, अमुक होईल, नाहीये, तेव्हाचं तेव्हा बघूया. बिलकुल ओव्हर थिंकिंग करायचं नाही. आणि आपली काहीतरी हॉबी ठेवायची, हॉबीत बिझी राहायचं. देवावर विश्वास ठेवा. देव कधीच आपल्याला अडचणीत घालत नाही. परीक्षा घेईल पण तो कायम आपल्या बरोबर असतो. आणि थँकफुल टू गॉड म्हणायचं, देवाला थँक्यू म्हणायचं रोज. आणि एक असं म्हटलं जाते, एस्पेशली इंग्लिशमध्ये ही एक म्हण आहे, टू बी स्ट्रॉंग यू हॅव टू लर्न टू बी एलोन. म्हणजे सारखं आपण 4 लोकांमध्येच आहोत. कोणतर आपलं सगळं करत असते, मग आपण स्ट्रॉंग होतच नाही. त्यामुळे वर्षातले 8-10 दिवस तरी एकटं राहायचं प्रयत्न करायचा. आपण एकटं राहायचं आणि जेवणात थोडेसे बदल करा हवे ते. शेंदे लवण खावा, हिमालयन सॉल्ट म्हणतात त्याला,
आणि रात्री हलकं जेवायचं. फार हेवी फूड नाही घ्यायचा. जेवल्यावर थोडं फिरून यायचं आणि पाणी आपल्याला हवं तेवढं पाणी प्यायचं. नो डाऊट तुम्ही बुक्स बघितले तर 3 ते 4 लिटर म्हणतील, पण लेट एजला एवढ्याला पाणी जात नाही. आणि रात्री पाणी प्यालं की रात्री आपल्याला बाथरूमला वगैरे जावं लागते, म्हणून आपल्याला सोचते तेवढ्या करायचं. उठल्यावर मात्र पाणी प्यायचं. खूप महत्वाचं आहे. तर आणि हे सगळं आपण रोजचे व्यवस्थित आपलं लाईफस्टाईल वापरलं. स्ट्रेस घ्यायचा नाही. एक म्हणजे काळजी करायची नाही, काय होईल, अमुक होईल. अहो कोण आतापर्यंत आपण दिवस किती प्रॉब्लेम आले नाही का? विचारा ना तुमचं तुम्हाला. कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत, कितीतरी चॅलेंजेस आलेत आणि आपण तर सगळं छानपैकी पार केलेलं आहे. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवायचा, स्ट्रेस घ्यायचा नाही, ओव्हर थिंकिंग करायचं नाही. आजचं प्रेझेंटमध्ये छानपैकी जगायचं. एवढं केलं का नाही आपण स्ट्रॉंग राहतो. बघा तर करून. हॅव ए गुड डे.